भिवंडी लोकसभा मतदार संघ के प्रत्याशी कपिल पाटिल, जिन्होंने कल्याण ग्रामीण का रिहुसा खडवली परिसर में मतदारों से संवाद किया। इस दौरान भाजपा मंच से और संगठन के कार्यकर्ताओं भारी संख्या में मौजूद थे। इस दौरान पत्रकारों से बातचीत करते हुए कहा कि फिर एक बार मोदी सरकार। सर, आपण आता आढावा बैठक घेतली, आढावा कार्यालयाने काय मार्गदर्शन आपण केले? देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि राज्याचे सगळेच नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी, अजितदादा पवार, चंद्रशेखर बावनकुळेजी, नितीन गडकरी यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तिसऱ्यांदा पुन्हा मला एकदा भिवंडी लोकसभेची उमेदवारी मिळाली आणि उमेदवारी मिळाल्यानंतर सगळीकडे प्रचार फेरी आमची सुरू झाली। प्रचार फेरीपेक्षा गाठीभेटी, व्यक्तिगत पातळीवर गाठीभेटी सुरू झाल्या। आज ते कल्याण तालुक्यामध्ये मी आलो नव्हतो, आज कल्याण तालुक्यात आलो। कार्यकर्त्यांचा उत्साह आणि जोश बघितल्यानंतर मागच्या दोन्ही निवडणुकांमध्ये जे मतदान मला झालं त्याच्यापेक्षा डबल मतदान यावेळेला कल्याण तालुक्यात होईल अशा प्रकारची परिस्थिती। कारण आता शिवसेना आणि आम्ही एकत्र होतो, राष्ट्रवादी आमच्यासोबत आली, आरपीआय आधीपासून आमच्यासोबत, मनसेही आली, हिंदी सेना आहे, समजून संघटना आहे। या सगळ्या सहकार्याच्या माध्यमातून निश्चितपणाने मतदानाची आकडेवारीही वाढेल आणि मिळालेल्या मतदानामध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून मलाही मतदारांची संख्या निश्चितपणे वाढेल अशा प्रकारचा मला विश्वास आहे। सर, नागरिकांनी समस्या मांडल्या, नागरिकांनी समस्या आपल्याकडे मांडल्या, त्या काय कशा सोडवल्या पाहिजे? काय समस्या आता आपल्याला काही बोलता येत नाही त्याच्यावर। ज्या समस्या ऐकून घेतल्या, निवडणुकीच्या नंतर निश्चितपणाने त्याचं निराकरण करू। कारण व्यक्तिगतपणाची समस्या नाही, सार्वजनिक समस्या आहे। ज्या जनतेच्या हिताला नेहमी बाधा निर्माण होते की पूर आला, पुराचं पाणी आज जर गावात घुसत असेल तर त्याला भिंत बांधली पाहिजे, प्रोटेक्शन वॉल बनवली पाहिजे, अशा प्रकारची मागणी आहे। निश्चितपणाने आचारसंहितेनंतर त्याच्यात आपल्याला मार्ग टाकले। हो सर, एक पाण्याची समस्या शुद्ध पाणी लोकांना अनेक समस्या आता असं आहे की केंद्र सरकारने मोदीजींच्या माध्यमातून जल जीवन मिशन या अंतर्गत आपल्या ठाणे जिल्ह्याला 1600 कोटी रुपये होता निधी मंजूर। हर घर जल हर घर नल ही संकल्पना मोदीजींची आहे आणि त्यामुळे प्रत्येक घरामध्ये नळाद्वारे पाणी गेलं पाहिजे अशा प्रकारची भावना ठेवून या देशामध्ये काम सुरू। कारण की आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये 1600 कोटीची कामं आपल्या ठाणे जिल्ह्यात पाणी पुरवठ्याची सुरू आहे। निश्चितपणाने पाण्याची योजना सगळ्या पूर्णत्वास गेल्यानंतर प्रत्येक घरामध्ये नळाद्वारे पाणी। धन्यवाद सर, धन्यवाद सर।